अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होता कामा नये आणि ती झाली तर त्या विरोधात आम्ही ठामपणे उभं राहू असं मानणारे आज मंचावरचे आणि या सभागृहातले आपण सर्वांना जय भीम, जय संविधान. खरं तर मी आजच्या कार्यक्रमाची नियोजित वक्ता नाही आणि त्यामुळे मी म्हटलं की आधी जे नियोजित वक्ते आहेत त्यांची नावं ऐकून तुम्ही ऐकायला आलेले आहात, त्यामुळे त्यांचा वेळ मी घेणं हे सभेच्या शिस्तीला धरून नाही. पण आयोजकांनीच सांगितलेलं असल्यामुळे एक थोडा वेळ बोलेन. सर्वप्रथम ज्ञानेश महाराजांवर झालेल्या हल्ल्याचा, श्याम मानवांवर झालेल्या हल्ल्याचा, त्याआधी निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर झालेले हल्ले आणि त्याचबरोबर अलीकडे रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, प्रज्ञादया पवार यांच्यावर शारीरिक हल्ला नसला तरीही वैचारिक हल्ला आणि त्यांचीही मुस्कटदाबी करण्याचा जो प्रयत्न झाला आणि अगदी परवा योगेंद्र यादव आणि आमच्यावर देखील झालेला हल्ला, या सगळ्याच हल्ल्यांचा एक साथ निषेध केला पाहिजे. तो यासाठी की आत्ता ज्ञानेश महाराव म्हणाले तसं की रक्ताच्या नात्यापेक्षा विचाराचं नातं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोण रक्ताचा वारसा घेऊन जातंय यापेक्षा विचार काय घेऊन जातोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांचे हल्ले आणि अभिव्यक्तीची गळचेपी ज्या पद्धतीने चालू आहे त्याचा जसा निषेध करावा लागतो तसाच अन्य कोणीही जर या प्रकारची गळचेपी केली तर त्याचा निषेध करणं आवश्यक आहे. त्यामुळे परवाच अकोल्यामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये आम्ही अनेक जण आधी बोललो, माझं भाषण संपलं आणि ते संपल्याबरोबर योगेंद्र यादव बोलणार असं घोषित झाल्याबरोबर श्रोत्यांमधून काही जण उठले आणि आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तर प्रश्नोत्तरांसाठी आपण वेळ ठेवलेला आहे. तुम्ही योगेंद्र यादवांचं भाषण ऐका आणि मग आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. पण एका पाठोपाठ एक अनेक जण प्रश्न विचारायला उभे राहायला लागले. काही जण स्टेजवर चढून आले, माईक खेचून घेतला आणि ते खेचून घेतल्यानंतर अनेक जण आले आणि जोरात आरडाओरडा सुरू झाला. आम्ही स्टेजवर बसून होतो आणि आम्ही असं सांगत होतो की आम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, आम्ही उत्तरं दिल्याशिवाय इथून जाणार नाही, पण ही प्रश्न विचारायची पद्धत नाही. एकेकाचे प्रश्न आपण ऐकू, सर्वांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. पण तिथे धुडगूस घालणारे आणि स्टेजवर चढून आलेले त्यांना प्रश्न आणि त्याची उत्तरं ऐकण्याचा इरादा अजिबात नव्हता. त्यांना ती सभा बंद पाडायची होती, उधळून लावायची होती आणि त्यामुळे योगेंद्र यादवांना बोलूही दिलं नाही. आमच्या भोवती स्थानिक कार्यकर्त्यांनी कडं केलं, त्यांच्यावर तुटून माणसं पडत होती. तुम्ही त्याचे व्हिडिओज बघितले असतील, ते भरपूर व्हायरल झालेले आहेत आणि तिथे पोलिसांनी येऊन आम्हाला संरक्षणामध्ये तिथून बाहेर काढलं. हा सगळा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारायचे होते ते प्रश्न नंतर सामाजिक माध्यमांवर टाकल्यानंतर आम्हाला कळले की ते प्रश्न काय होते आणि त्या प्रश्नांमधले अनेक प्रश्न हे काँग्रेससाठी असलेले प्रश्न आहेत. मी भारत जोडो अभियानची प्रतिनिधी म्हणून इथे सांगू इच्छिते की आम्ही कोणत्याही पक्षाशी जोडलेलो नाही. ही एक जनचळवळ आहे आणि जेव्हा संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे असं वातावरण देशभर उभं राहिलं तेव्हा जनचळवळीतले अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन यासाठी एकत्र उतरले की संविधान धोक्यात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर जी जबाबदारी दिलेली आहे आणि संविधानाचे पहिले शब्द आहेत आम्ही भारताचे लोक ज्यांना हे संविधान समर्पित आहे, त्यांनी त्यांची जबाबदारी आहे की जर संविधानिक वाटेवर सरकार चालत नसेल, सत्ताधारी संविधानातली मूल्य पायदळी तुडवत असतील तर आम्ही भारताचे लोक जे आम्ही सामान्य लोक आहोत, आम्ही कुणीही सत्तेमध्ये नाही, कोणत्याही खुर्चीमध्ये नाही, पण सामान्य लोक म्हणून उभं राहण्याची गरज आहे आणि ती गरज ओळखून जे कोणी उभे राहिले अशा अनेक प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रिया मिळून आपण एक निर्धार महाराष्ट्राचा केलाय की या मनुवादी आणि कॉर्पोरेट भांडवलशाहीची अनिष्ट युती असणारं हे जे सरकार आहे त्या सरकारला सत्तेतून पाय उतार करायचं असेल
तर त्यांना सत्तेतून उतार करण्यासाठी जे काही करावं लागेल, जी आघाडी त्यांच्या विरोधात उभी राहिलेली आहे त्या आघाडीला पाठिंबा, आणि पहिलं उद्दिष्ट की या संघ परिवाराला आणि भाजपला सत्तेतून पाय उतार करणं. आणि त्यासाठी आम्ही अनेक जण उभे राहिलो. अनेक चळवळी एकत्र आलेल्या आहेत. महाराष्ट्रात 8-9 प्रक्रिया अशा उभ्या राहिल्या आहेत आणि एकत्र काम करतायत. तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा का देताय असं म्हणत सभा उधळून लावणं आणि त्या प्रकारचे प्रश्न विचारणं ही देखील मुस्कटदाबीच आहे. आणि ती कोणी केली आहे? त्या संपूर्ण सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते आले. आम्ही त्यांना ओळखत नव्हतो, पण स्थानिक पत्रकारांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आधीच ही बातमी लावून धरली की वंचित बहुजन आघाडीने त्या सभेमध्ये राडा केला. वैचारिक बीज जर आपण म्हणतो, वैचारिक बांधिलकी म्हणतो, संविधानाला जपलं पाहिजे म्हणतो, तर संविधानातलं हे मूल्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही जपणं. आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य आहे हे मान्य केल्यानंतर कोणी काही भूमिका घेतली म्हणून त्या सभेमध्ये तुटून पडणं आणि आम्ही बोलायला देणार नाही या प्रकारची भूमिका घेणं हे तेवढंच निषेधार्ह आहे जेवढा ज्ञानेश महाराजांवर झालेला हल्ला निषेधार्ह. आज मी खरं तर ऐकायला आले आणि निश्चितच ज्ञानेश महाराजांवर झालेला हल्ला, श्याम मानवांवर झालेला हल्ला आणि मी आधी अनेकांची नावं घेतली त्या सर्वांवर झालेला हल्ला हा परतवून लावलाच पाहिजे. कारण आपण सगळे संविधान मानणारे लोक आहोत. एका बाजूला संविधान मानणारे लोक आहोत, दुसऱ्या बाजूला ज्या उन्नत प्रगत परंपरा आहेत विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या परंपरा राखल्या गेल्या पाहिजेत, पुढच्या पिढ्यांपर्यंत चालल्या पाहिजेत म्हणून लढणारे आपण अनेक जण आहोत. त्यामुळे त्या लढ्याचा विचार केंद्रस्थानी ठेवून हे केलं पाहिजे. आणि आम्ही हे वारंवार सांगतोय की हा कोणता लढा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला जो विचार आहे आणि त्यांनी जे उजेड, जो प्रकाश दीपस्तंभासारखा इथल्या भूमीमध्ये रुजवलाय तो सगळा प्रकाश कुठे जातोय? तो नाकारणारे लोक जर पुढे येत असतील तर त्याच्या विरुद्ध उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. आणि झुंज ही खूप आवश्यक असते. ज्ञानेश महाराजांनी घेतलेली झुंज, श्याम मानवांनी घेतलेली झुंज आणि इथे मंचावर उपस्थित असणारे आणि तुमच्यापैकी अनेक जण जी झुंज घेताय ती झुंज खूप महत्वाची आहे. कारण तुम्ही जिंकलात की हरलात हे महत्वाचं नसतं, तुम्ही कशासाठी झुंज घ्यायला उभा राहिलात. ती मूल्य जर या समाजाला उन्नत दिशेने नेणारी प्रगतिशील मूल्य असतील तर त्याची इतिहासात निश्चितच दखल घेतली जाईल. आणि आज हार झाली असं वाटण्यासारखा, पराभव झाला असं वाटत असलं तरी काळाच्या पटावर आजची हार कदाचित उद्याचा विजय ठरू शकतो. आणि त्यामुळे ज्ञानेश महाराज आज मागितलेली माफी ही आजची हार नाही, ही उद्यासाठी तुम्ही जी झुंज घेणार आहात त्या झुंजीच्या दिशेत विजयाच्या दिशेनेच टाकलेलं पाऊल आहे हे निश्चित. आणि म्हणून त्याला साथ देण्यासाठी इथे आलेलो. आज भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीची वाटचाल करताय त्यांची 6 आयुध ते नेहमी वापरतात: भूक, भय, भ्रम, भेद, भीक आणि भ्रष्टाचार. ही 6 आयुध वापरत ते त्यांची सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि या प्रकारची मुस्कटदाबी हे भय रुजवण्याचं त्यांचं माध्यम आहे. पण आजच्या या घटनेने आपण सगळेजण एकत्र येऊन इथे जे सांगू पाहतोय, आम्ही घाबरणार नाही, आम्ही निर्भय बनून उभं राहणार. आम्ही जो वसा घेतलाय तो घेऊन आम्ही पुढे जाणार आणि या मनुवाद्यांच्या विरोधात ठामपणे एकत्र एकजुटीने ताकदीने उभं राहणार. हा जो निर्धार आहे तो निर्धार आजच्या काळामध्ये अत्यंत आणि खूप महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही फक्त पुतळा कोसळण्याची घटना नाही, त्याआधी खूप काही कोसळलंय. त्याआधी इथली वैचारिक परंपरा त्याला धक्के देण्यात आलेले आहेत, इथल्या समतेच्या विचाराला धक्के देण्यात आलेले आहेत, इथल्या लोकशाही मूल्यांना धक्के देण्यात आलेले आहेत, स्त्रियांबद्दलच्या सन्मानाला धक्के देण्यात आले. इथलं राजकारण तर विकृत करून टाकलेलं आहे. पक्ष फोडून मी परत आलो असं अभिमानाने सांगणारे फडणवीस आणि पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणारी पार्टी ज्या विकृत दिशेने निघाली आहे त्या सगळ्या विकृत राजनीतीच्या विरोधात पण उभं राहायची गरज आहे. आणि त्यासाठी अनेक जण सज्ज झालेत. महाराष्ट्राने हे करून दाखवलंय. ज्या महाराष्ट्र गीताने आपण मगाशी या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यातली ओळ आहे, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा,
पण या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने करून दाखवलं की दिल्लीचेही तख्त हलवितो महाराष्ट्र माझा. आणि ते जे हलवलंय, आता 2 कुबड्यांवर दिल्लीचं सरकार उभं आहे. 79 जागा खोटेपणाने जिंकून ते सरकार सत्तेत आलेलं आहे. त्यामुळे दिल्लीत असलेलं सरकार खोटं सरकार आहे आणि महाराष्ट्रात असलेलं सरकार खोके सरकार आहे. या दोन्ही सरकारांच्या विरुद्ध लढायचं आहे. विधानसभेची निवडणूक केवळ 25 दिवसांवर आहे. येते 25 दिवस आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या परीने कामाला लागण्याची गरज आहे. हा महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे आणि हे म्हटलं पाहिजे की प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली तरीही महाराष्ट्र या सर्व कारणांसाठी तुम्हाला माफ करणार नाही, हा निर्धार आपल्या या मतदानामधून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये व्यक्त झाला पाहिजे. आणि एक शेवटचं सांगून मी थांबणार आहे. आज ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे त्याच्या विरुद्ध बोलायला जर आपण उभे राहिलो नाही तर उद्या असं म्हणायची वेळ येईल की देख कर फसल अंधेरों की, देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, तुमने अपने खेतों में उजाले बोए ही कहाँ थे. तर ते उजाले जर आज पेरले नाहीत, त्या उजेडाची बीज, ती प्रकाश बीज जर पेरली नाहीत तर पुढचा अंधकारमय भविष्यकाळ आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे असेल हे निश्चित. त्यामुळे प्रकाशाची बीज, उजेडाची बीज, निर्भयतेची बीज, मानवतेची बीज, समतेची बीज रोवत आपल्याला पुढे जायचंय. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत परंपरांनी आणि त्यानंतरच्या वाटचालीमध्ये अनेकांनी, फुले शाहू आंबेडकरांच्या वाटचालीत, सावित्रीबाई फातिमा बीने दिलेल्या योगदानामध्ये जी वाट चालू आहे ती वाट पुढे न्यायची जबाबदारी आज आपण ज्या टप्प्यावर आहोत त्या पिढीकडे आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ठामपणे उभं राहावं लागेल. ही बीज रुजली पाहिजेत, फळली पाहिजेत, फुलली पाहिजेत आणि नवे दीपस्तंभ या मातीतून उभे राहिले पाहिजेत. यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र राहायला हवं हे आवाहन करून थांबते. धन्यवाद.